प्रत्येक ऋतूमध्ये एक विशिष्ट फळ येत असतं. तसंच हिवाळ्यामध्ये पेरूचा सीझन असतो. आता सध्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. पेरूमधून आपल्याला भरपूर असे घटक आपल्या शरीराला मिळत असतात. तर पेरूमधून आपल्याला कुठले घटक भेटतात किंवा नेमकं पेरू खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात, याविषयीच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हिवाळ्यामध्ये कसं असतं, एनर्जी रिक्वायरमेंट वाढलेली असते, थंडी वाढलेली असते, त्यामुळे बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो आणि त्यामुळे एनर्जीची रिक्वायरमेंट वाढते आणि त्यासाठी विटॅमिन्सची गरज ही वाढत असते. त्यामुळे विटॅमिन सी हे महत्त्वाचं जे न्यूट्रिएंट आहे त्याची आवश्यकता वाढते. पेरूमध्ये विटॅमिन सी याचं प्रमाण खूप 200 मिलीग्रामपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं त्याचा वापर या दिवसात केल्यानंतर तुमची इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल लोअरिंग कपॅसिटी त्याच्यामध्ये असते. फायबर्स असल्यामुळे सोल्युबल फायबर्स त्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा कोलेस्ट्रॉल लोअरिंग इफेक्ट यायला मदत होते. त्याचबरोबर 4 ग्राम फायबर्स त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे वेट मॅनेजमेंटसाठी पण त्याचा उपयोग होतो. तसंच ज्या सीड्स असतात पेरूमधल्या ज्या बिया असतात त्यामध्ये पण भरपूर प्रमाणात मिनरल्स म्हणजे खनिज द्रव्य असतात, विटॅमिन्स असतात आणि फायबर कंटेंट त्यातला जास्त असतो, त्याचाही फायदा होतो. तसंच पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, त्यामुळं मधुमेही व्यक्तीही दिवसभरातनं एखादा पेरू खाऊ शकतात. आपल्याकडे काय हे आहे की पेरू खाल्लं की खोकला येतो, सर्दी होते, असा एक गैरसमज आहे. पेरू खाल्ल्यानंतर काय होतं, आपल्या शरीराला विटॅमिन सी मिळतं आणि ते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला बूस्ट करतं आणि त्यामुळं शरीरात साचलेला जो काही कफ असतो, कफ संचय झालेला असतो, तो बाहेर पडायला मदत होते. त्यामुळं ते नैसर्गिक आहे. तुम्ही जर सोडून दिलं ते खाणं तर परत तुमची इम्युन सिस्टीम कमी होते. त्यामुळं जे गोडसर पेरू आहेत ते तुम्ही खाल्ले तर त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही. परंतु ते खाताना थोडंसं तुम्ही त्याच्यावर काळी मिरीची पावडर वगैरे टाकून खाल्लं तर त्याचा जो इफेक्ट आहे तो कमी व्हायला मदत होते किंवा त्यामुळे जो खोकला कफ आहे तो लवकर सुटायला मदत होते. विटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे अँटीऑक्सिडंट असं काम करतं. आपल्या शरीरामध्ये जे काही घातक पदार्थ तयार होतात त्याचा निचरा करण्यासाठी विटॅमिन सी हे महत्त्वपूर्ण कार्य करतं. त्याचबरोबर त्वचेसाठी पण विटॅमिन सी ची खूप उपयुक्तता आहे. पोटॅशियमचं प्रमाण पण पेरूमध्ये योग्य प्रमाण म्हणजे चांगल्या प्रमाणात आहे. तर त्यामुळे काय होतं की आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढण्यास मदत म्हणजे योग्य प्रकारे चालण्यास, हृदय गती चालण्यास मदत होते. त्याचबरोबर पोटॅशियममुळे आपल्या शरीरातील जो काही इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे तो साधायला मदत होते. त्यामध्ये असणारे फायबर्स जे आहेत त्यामुळं आपली पचनशक्ती हे जे आहे ते योग्य प्रकारे चालण्यासाठी मदत होते. त्यामुळं दिवसभरातनं तुम्ही जास्त नाही पण एकतरी पेरू छोटासा मीडियम साईजचा 100 ते 150 ग्रामचा खाणं गरजेचं आहे. मधुमेही व्यक्तींनी पण 100-150 ग्राम पर्यंतचा जो पेरू असतो मीडियम साईजचा तो खाल्ला तरी चालतो. आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पेरूमधून भरपूर प्रमाणात विटॅमिन आपल्या शरीराला मिळत असतात आणि याचा फायदा आपल्याला नक्कीच होत असतो. त्यामुळे या हिवाळ्यामध्ये तुम्ही भरपूर पेरू खा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.